नमस्कार, मी शनाया. आज आपण बोलणार आहोत सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या लाडकी बहीण या योजनेबद्दल. ही योजना गरजू महिलांसाठी आधार आहे, तर काहींसाठी ही योजना म्हणजे निवडणुकीआधी दिलेली एक आकर्षक भेट आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की लाडकी बहीण योजना ही खरंच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे की ती केवळ राजकीय फायद्यासाठी राबवली जाते. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण योजनेचं वास्तव काय आहे, या योजनेमुळे राज्यावर किती आर्थिक ताण आलाय, या योजनेमधील लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यामुळे झालेला वाद, या सर्व गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. तर मूळ विषयाकडे येऊयात. जळगावमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. योजनेचे पैसे म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने शेकडो संतप्त महिलांनी जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रावर धाड टाकली. कार्यालयात घुसल्या त्या महिला आणि त्या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. जळगाव जिल्ह्यात तब्बल 10 लाखाहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीपूर्वी मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र जळगावमधील सुमारे 1 लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप देखील 1 रुपया देखील जमा झाला नाही. 1.5 वर्षापासून सुरळीत सुरू असलेला लाभ अचानक बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली. केवायसीचा जाच आणि तांत्रिक बिघाड या गोंधळामुळे प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचं सांगितलं जात होतं. तेव्हा महिलांनी लगेचच सर्व कागदपत्रे दिली, केवायसी केली, तरी देखील आमचे पैसे का कापले असा सवाल महिलांनी उपस्थित केला. केवायसी करून देखील तांत्रिक कारणास्तव लाभ मिळत नसल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्या थेट कार्यालयात गेल्या आणि कार्यालयात धुडगूस घालायला त्यांनी सुरुवात केली. मग काय, शेकडो महिला एकाच वेळी कार्यालयात घुसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. लवकरात लवकर तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेले पैसे खात्यात जमा न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलनांचा इशारा या महिलांनी दिला. आता या 1 लाख महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे हवेत, नाहीतर त्या परत ढुशूम करणार असं त्यांनी इशाराच दिला अधिकाऱ्यांना. बरं, आता या योजनेबद्दल एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आलाय. या अहवालात लाडकी बहीण सारख्या योजनांवर ताशेरे ओढण्यात आलेत. राज्यावर महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं निरीक्षण सर्वेक्षण अहवालात नोंदवण्यात आलंय. सर्वेक्षणात असं नोंदवण्यात आलंय की लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांमुळे महाराष्ट्र महसुली तुटीत गेल्याचं अहवालात नोंदवण्यात आलंय. तसंच महिला कामगारांच्या श्रमशक्तीतील सहभागावर नकारात्मक परिणाम झाल्याचं देखील निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आलंय. आर्थिक सर्वेक्षण हा अहवाल दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत मांडला जातो आणि तो देश आणि राज्यांच्या आर्थिक आरोग्याचा आरसा मानला जातो. यंदाच्या अहवालात राज्याच्या वित्तीय शिस्तीवर विशेष भर देण्यात आला असून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला देखील या पार्श्वभूमीवर इशारा देण्यात आलाय. देशातील सर्वाधिक औद्योगिक आणि महसुली उत्पन्न देणाऱ्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र आता महसुली तुटीत गेल्याचं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. वाढता चालू खर्च, लोककल्याणकारी योजनांचा मोठा आर्थिक भार आणि उत्पन्नांच्या तुलनेत खर्चाचा वाढता वेग ही यामागची प्रमुख कारण असल्याचं आर्थिक सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आलंय. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा वाढता आर्थिक भार आणि डोईजर कर्जामुळे महाराष्ट्राची आर्थिक घडी कोलमडल्याचं सध्या चित्र आहे. याचा थेट परिणाम चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर झाला असून निधी वितरणात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतलाय. या संदर्भात आज वित्त विभागाने अधिकृत एक परिपत्रक जारी केलंय. राज्याच्या तिजोरीत पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने अर्थसंकल्पातील विविध विभागांच्या खर्चांवर 20% कात्री लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या निधीत थेट 5% कपात करण्यात आली असून त्यामुळे पगार वितरणास विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते. बरं, फक्त वेतनच नव्हे तर कार्यालयीन खर्च असेल, ओव्हरटाईम भत्ते असतील, यंत्रसामग्रीची देखभाल दुरुस्ती खर्च यासह इतर अनेक खर्चांवर मर्यादा घालण्यात आल्यात. विविध खात्यांच्या नियमित आणि प्रशासकीय खर्चात सरासरी 5 ते 20% कपात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता प्रत्यक्ष खर्चासाठी आवश्यक निधीच उपलब्ध नसल्याने वित्त विभागाने भांडवली तसेच महसुली लेखातील उद्दिष्टानुसार निधी वितरणावर कठोर मर्यादा घातल्या आहेत. या योजनेचा परिणाम पाहता असं लक्षात येतं की ही योजना काही प्रमाणात आर्थिक दिलासा देऊ शकते, पण महिलांच्या समस्या पूर्णपणे सोडवू शकत नाही. महिलांना केवळ पैसे नको तर त्यांना सुरक्षितता, सन्मान, शिक्षण आणि रोजगारांच्या संधी हव्या. जर सरकारने लाडक्या बहीण योजनेसोबतच कौशल्य विकास कार्यक्रम असेल, स्वयंरोजगार योजना असेल आणि महिलांसाठी विशेष रोजगार धोरण राबवलं तर खरंच महिला सक्षमीकरण हे साध्य होऊ शकतो. म्हणूनच निष्कर्ष असा काढला जातोय की लाडकी बहीण योजना
ही ना पूर्णपणे चुकीची आहे ना ती पूर्णपणे परिपूर्ण आहे. तो एक तात्पुरता दिलासा देणारी योजना आहे, पण दीर्घकालीन उपाय हा नाही. सरकारने या योजनेचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी न करता महिलांच्या भविष्यासाठी करायला हवा. भावनिक घोषणांपेक्षा दूरदृष्टी असलेली धोरणं राबवली गेली तरच महिलांना खरं स्वावलंबन मिळू शकतं. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी वरदान आहे की ती फक्त मतांचं गणित आहे? यावर तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.